सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 51 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशी चंद्राला इन्स्पेक्टरच्या तावडीतून सोडवून घेऊन गेला आणि आता त्या इन्स्पेक्टरला रात्रभर तिथं बसल्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला पूर्ण जायबंदी करून टाकला होता आणि त्याची गाडीसुद्धा घेऊन गेला होता शशी. त्याला चालता येत नव्हतं, कोणाला बोलवताही येत नव्हतं. आणि काही अंतर गेल्यावर शशीनं गाडी थांबवली आणि तिला म्हणाला, तू ठीक आहेस ना? आता इथून आपल्याला चालत जावं लागेल. ती म्हणाली, हो. आणि तू? पण तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळून शशी म्हणाला, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव का धोक्यात घातलास? काय गरज होती का त्या पोलिसाशी पंगा घेण्याची? चंद्रा म्हणाली, मग तू पण माझ्यासाठी स्वतःचा जीव का धोक्यात घातलास? काय गरज होती का त्या पोलिसावर गोळी झाडण्याची? मी तर फक्त चिखल फेकला त्याच्या डोळ्यात. आणि शशी हसला आणि म्हणाला, बाकी थँक्यू आजही माझी मदत केल्याबद्दल. आणि चंद्रा म्हणाली, मी पण थँक्यू. पण माझ्यामुळे उगीचच तुला पोलिसांनी पकडलं असतं. तू एक काम कर, तू जा, मला सोड इथंच. तू कसाही जाशील मुंबईला, माझ्यामुळं तुला पकडतील. आणि शशी म्हणाला, कुठे सोडू? सोडायलाच तर आलो होतो, पण सोडताच आलं नाही. चंद्रा म्हणाली, का नाही सोडू वाटलं मला तुला? आणि हा प्रश्न विचारून चंद्राला त्याच्याकडून काय उत्तर अपेक्षित होतं कुणास ठाऊक. आणि शशी आता खाली उतरला आणि म्हणाला, असंच. चंद्रा म्हणाली, नीट उत्तर दे की, तुला नीट बोलताच येत नाही कर, सारखा कोड्यात बोलतो आणि विषय संपवतो. आणि शशी म्हणाला, मला तुला सोडता आलं नाही कारण तू गळेपोडू आहेस. आता खुश? आणि चल पटकन, पोलीस डिपार्टमेंट जागा होण्याच्या आत आपल्याला काहीतरी मार्ग शोधला पाहिजे इथून निसटण्याचा. आणि चंद्रा म्हणाली, तो पोलीस किती हैवान होता ना, मला सुद्धा लय घाणघाण बोलला. आणि शशी म्हणाला, माहीत आहे मला. आणि चंद्रा म्हणाली, तुला कसं माहीत? आणि शशी म्हणाला, पोलिसांची आणि माझी विशेष मैत्री आहे, अगदी गहिरी, असं शशी कोड्यात बोलला. आणि चंद्राला वाटलं, आता तो भांडला होता त्या पोलिसाशी आणि मैत्री आहे असं कसं म्हणतो. पण शशीचं विरोधाभासाचं बोलणं भोळ्या चंद्राला कळलंच नाही आणि आता झुंजू मुंजू होत आलं. चंद्रा शशी एका तालुक्याच्या गावातल्या चौकात पोहोचले आणि शशीला दिसलं की मुंबईच्या दिशेने जाणारा भाज्यांचा टेम्पो भरला जात आहे आणि त्यातून आपण सहज मुंबईला जाऊ शकतो. आणि तो टेम्पोचा ड्रायव्हर भाज्यांची काही पोती आणून टाकून आणखीन पोती आणायला गेला होता. तसं शशीनं पटकन दोघांच्याही बॅग आतमध्ये टाकल्या. चंद्राला आतमध्ये चढवण्यासाठी त्यानं तिच्या उघड्या कमरेला पकडलं आणि म्हणाला, चढ पटकन. तसं वर चढण्यासाठी एक पाय वर दिलेली चंद्रा खूप शहारली आणि पटकन खाली उतरली. त्याच्याकडे एक टक पाहायला लागली. आणि शशी म्हणाला, अगं असं काय बघतेस, चढ पटकन. मला पण चढायचं आहे, तो ड्रायव्हर यायच्या आत आपल्याला चढायला पाहिजे, असं म्हणून त्यानं पुन्हा तिचं तोंड पुढे केलं, पुन्हा कमरेला पकडलं तिथंच. आणि तसं चंद्रानं घट्ट डोळे मिटून घेतले आणि गुपचूप वर चढली. आणि आता शशीसुद्धा पटकन वर चढला. दोघांच्या बॅगवर एक पोतं टाकलं, दुसरं पोतं दोघांच्याही अंगावर ओढून घेतलं. इतक्यात ड्रायव्हर आला आणि त्यानं आणखीन एक पोतं तिथं टाकलं आणि त्यावर दाब दिला जागा करण्यासाठी. चंद्राच्या आणि शशीच्या अंगावर आता पोत्यांचा भार पडायला लागला आणि चंद्राला ऑक्सिजन मिळेना म्हणून अस्वस्थ तिला वाटायला लागलं. मग तो ड्रायव्हर पुन्हा दुसरं पोतं आणायला गेला आणि शशीनं आता तिच्या भोवती हवा खेळती राहावी म्हणून तिला पोत्याला टेकवून स्वतः दोन्हीकडे 2 हात टेकून तिच्या अंगावर वाकून उभा राहिला. थोडक्यात झोपला म्हणायला हरकत नाही. आणि आता दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि चंद्राच्या छातीची धडधड आता खूप कमालीची वाढायला लागली. आणि शशी म्हणाला, सॉरी, पण दुसरा पर्याय नाही, नाहीतर तुला खूप गुदमरेल आणि मलाही गुदमरेल. चंद्रा आता काहीच न बोलता दोन्ही हात पोटावर ठेवले आणि नजर खाली झुकवली. तिची नजर आता शशीच्या छातीकडे जायची
आणि आता इकडे तिकडे बघायला शशीला सुद्धा चान्स नव्हता. त्याला चंद्राचे डोळे दिसायचे, तिचं कपाळ दिसायचं आणि टपोरे डोळे बघून त्या डोळ्यांमध्ये ओलसर प्रेमाची झलक दिसायची आणि त्यालासुद्धा काय करावं ते कळत नव्हतं. आणि तो सतत ओठ दाबून ओठांवरनं जीभ फिरवायचा आणि ते सगळं बघून तर चंद्राला आणखीनच कसं तरी व्हायचं. आता त्या ड्रायव्हरनं आणखीन 2 पोती आणून टाकली आणि दाबली शशीच्या पाठीवर. तसा शशी पटकन चंद्राच्या अंगावरच पडला आणि आता दोघांचं शरीर एकमेकाला चिकटलं आणि गळ्यात गळा होता. हात मात्र तसेच बाजूला आणि शशी छातीपासून निम्मा वर तिच्या अंगाला होता आणि बाजूला पटकन निघायला सुद्धा जागा नव्हती, कारण 4ही बाजू पॅक झाल्या होत्या. इतक्यात टेम्पो सुरू झाला. शशीनं हालचाल थोडी करून जागा केली आणि पुन्हा होता तसा वाकून झोपून राहिला. पण आता तोपर्यंत चंद्राचं काय झालं होतं हे सांगता न येण्यासारखं होतं. त्याच्या इतक्या जवळ असण्यानं आणि स्पर्शानं चंद्रा लाजून लाजून चंद्रमणासारखी पाझरू लागली आणि ती स्वतःची न राहता त्याची व्हायला सुरुवात झाली. ओठातल्या ओठात, गालातल्या गालात गोड हसत होती आणि आता ती त्याच्या नजरेला नजरसुद्धा मिळवत नव्हती, कारण जर नजरेला नजर मिळाली असती तर आता नक्कीच तिच्याकडून हद्द पार झाली असती. आणि त्याच वेळी शशीची नजर तिच्या मनगटावर गेली. मनगटातून बांगड्या फुटून रक्त येत होतं आणि त्याला फार वाईट वाटलं. आणि इतक्यातून सुद्धा चंद्राच्या हातावर काठी मारणाऱ्या त्या इन्स्पेक्टरचा सुद्धा राग आला आणि शशीनं पटकन तिच्या हातावर त्याचे ओठ टेकवले आणि रक्त पिऊ लागला. कारण आता हात तर हलवू शकत नव्हता, फक्त तोंडाशिवाय पर्याय नव्हता. आणि हे तो काय करतोय हे तिला कळेना आणि तिचं हृदय जोरात धडधड करायला लागलं. आणि हा नेहमी असाच रक्त पितो का, रक्तपिपासूसारखा, असं कोडं तिला पडलं. आधी ते विंचूचं विष आणि आता हे बांगड्या फुटून आलेलं रक्त. आणि शशीनं तिच्या मनगटावरचं रक्त पिलं आणि काही वेळ शोषल्यानंतर रक्त यायचं बंद झालं आणि त्यानं तिच्या मनगटावरून तोंड बाजूला केलं. तिने खूप खूप मादक आणि प्रेमळ नजरेनं एकदाच त्याच्याकडे बघितलं आणि तिच्या नजरेतलं प्रेम त्याला कळलं. आणि शशी म्हणाला, ते तुझ्या मनगटातून रक्त येत होतं ते बंद केलं, नाहीतर खूप रक्त गेलं असतं, सॉरी. आणि चंद्रानं आता त्याच्या ओठांकडे बघितलं आणि तिच्या हातानं त्याच्या ओठांना लागलेलं रक्त तिनं तिच्या अंगठ्यानं पुसलं. त्याचा ओठ थोडा जास्त घासला तिच्या अंगठ्यानं. तसं शशीच्याही शरीरात कसं तरी व्हायला सुरुवात झाली आणि आग पसरायला लागली. तोही तिच्याकडे टक लावून पाहू लागला आणि ती म्हणाली, रक्त लागलं होतं म्हणून पुसलं, मी पण सारी. आणि आता त्याच्यासारखीच इंग्लिश बोलली आणि त्याला हसायला आलं, कारण ती चुकीचं इंग्लिश बोलली होती. आणि मग शशीनं थोडं इकडून तिकडून काही दिसतंय का ते बघण्यासाठी नजर वळवली आणि त्या टेम्पोच्या फटीतून त्याला दिसलं की रस्ता माळरानाचा सुरू झाला आहे. इथं माणसांची गर्दी नव्हती. आणि मग त्यानं आणखीन ती पोती जोर लावून बाजूला सरकवली. चालू टेम्पोमध्येच त्या दोघांसमोर एकावर एक अशी पोती ठेवली आणि तो तिच्यापासून लांब होऊन बसला. आणि आता कुठे दोघांनाही जरा बरं वाटत होतं आणि हवा मिळत होती. आणि इतक्यात इकडे मुंबईमध्ये पांडू रविशेठकडे आला आणि मला, बाबा, छोटे शेठ किती दिवस झालं गेले आहेत, त्यांची काही खबर आहे की नाही, ते कोणत्या अडचणीत तर नसतील ना. रविशेठ थोडे चिंतित झाले. आणि म्हणाले, काल त्याचा फोन आला होता, थोडं काळजी करण्यासारखं कारण आहे, पण मला त्याच्यावर विश्वास आहे, तो सुखरूप येईल. आणि रविशेठने त्याच्या माणसांना सांगून वकिलांना निरोप पाठवला. काही मिनिटातच वकील हजर झाले आणि रविशेठ म्हणाले, जामिनीचे कागद तयार करा. वकील म्हणाले, बाबा, कोणासाठी जामीन? रविशेठ म्हणाले, माझाच, कारण मी कोणाचं तरी नरडं सोडवणार आहे. तसे पांडू आणि वकील बुचकळ्यात पडले. पण कोणाबद्दल बोलत आहेत रविशेठ हे विचारण्याची हिंमत नाही झाली त्यांना. आणि रविशेठने त्यांच्या आणखीन एका विश्वासू मुलाला फोन केला आणि म्हणाले, सूरज आणि मिथुन,
दोघेही मला मंदिरामध्ये हवे आहेत. ॲट एनी कॉस्ट इन 24 hours. काहीही करा, कुठेही घुसा, मरा किंवा मारा, पण मला ते दोघे हवे आहेत. आणि आता कसं काम करायचं? असं काम करायचं म्हणजे शशी हवाच. कारण अशी कामं तो खूप शिथापीने करतो. आणि समोरून तो मुलगा म्हणाला, हो बाबा, तुमचं काम होईल, पण छोटे शेठ असते तर बरं झालं असतं. म्हणजे कसं, ते काहीच पुरावा मागं सोडत नाहीत. रवी शेठ म्हणाले, तो येईल तेव्हा येईल, तोपर्यंत तुम्ही कामाला लागा, तुम्ही सुद्धा माझे शेर आहात. आणि मग ते 2 दगाबाज लांडगे अजित इथं यायच्या आत मला हवे आहेत. त्यांच्यापुढे 2 ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली आहे. नशीब आपला कोणी मुलगा त्यात सापडला नाही. आणि समोरून उत्तर आलं, हो बाबा. आणि त्यांचा माणूस मिथुन आणि सूरजला पकडण्यासाठी सल्याच्या गँगमध्ये घुसले आणि आधीच तिथे जाऊन सल्यासोबत प्लॅन केला आणि म्हणाला की तू त्या दोघांना आमच्या ताब्यात दे, तुला हवं ते मिळेल. बाबांनी निरोप पाठवला आहे की तुझी आणि त्यांची दुश्मनी एकीकडे, पण या 2 दगाबाजांना त्यांना वठणीवर आणायचं आहे. आणि सल्याला तर काय, त्याने लगेच मिथुन आणि सूरजचा पत्ता सांगितला आणि पैसे घेतले. कारण अशी इतर गँग सोडून आलेल्या आपल्या गँगमध्ये आलेली माणसं कधी ना कधी दगाबाज असतातच, विश्वासाच्या लायकीची नसतात. खाल्लेल्या मिठाला आधीच्या ठिकाणी ते जागत नाहीत, मग आपल्याशी तरी ते का प्रामाणिक राहतील, असं सल्याचं मत होतंच. आणि मिथुन आणि सूरज त्याच्याकडे येऊन फसले होते. त्यांचा धंदा असा बेभरोशाचा होता आणि सल्याचं सुद्धा बरोबर होतं. स्वतःच्या सावलीवर सुद्धा कोणी विश्वास ठेवू शकत नव्हतं. आपल्यालाही ते कधी पण दगा देतील. म्हणून सल्यानं लगेच काही रकमेच्या बदल्यात सूरज आणि मिथुनचा पत्ता दिला आणि रविशेठच्या माणसांनी त्या दोघांना पकडलं आणि डोळे हातपाय बांधून मंदिरामध्ये आणून टाकलं. आणि रविशेठला फोन करून सांगितलं की बाबा, काम फत्ते झालं. आणि रविशेठ म्हणाले, वेल डन. आता या बोकडांचा बळी लवकरच देऊ. असं म्हणून त्यांनी वकिलाला सांगितलं की मला पुन्हा कसलंही लपड नकोय. वेळेवर सगळी कामं नाही झाली, जामीन नाही मिळाला तर तुझा पत्ता कट होईल. आणि असा तसा नाही, कायमचा. तसा तो वकील घाबरला आणि म्हणाला, बाबा अहो, असे चिडताय का? मी कधी तुमचं काम केलं नाही का? कधीच मी तुमच्या केसालाही धक्का लागू दिला नाही आणि आत्ताही तुमच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवा. आता हा धंदाच असा, धंदा म्हणजे आधीच पोलीस, वकील, कोर्ट कचेऱ्या सगळे खिशात घालूनच फिरावं लागतं. गुन्हा करतोय हे आधी वकिलांना सांगावं लागतं. कारण असं म्हणतात की वकील आणि डॉक्टर यांच्यापासून काहीच लपवून ठेवू नये. म्हणून आधी त्यांच्या वकिलांना सांगतात, मी असा असा खून करायला जातो आणि तू जामीन रेडी ठेव. आणि वर्षानुवर्षे असंच चालत आलं होतं या गँगमध्ये. इतके गुन्हे करूनही असे गुन्हेगार राजरोसपणे बाहेर फिरत होते. आणि आता टेम्पोमध्ये चंद्रा गप्पच होती. आणि काहीतरी बोलावं म्हणून शशी तिला म्हणाला, बाकी तू इंग्लिश बोलायला शिकलीस बरं का, सारी. असं म्हणून शशी हसायला लागला. तसं चंद्रानं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, अरे हळू हस की, तुला काही कळतं का? आणि शशी म्हणाला, ओके बरं, आता थँक्यू म्हण बरं. आणि चंद्रा चिडून म्हणाली, कशाला, मला हसायला का? मला नाही येत तुझ्यासारखं इंग्लिश फिंग्लिश बोलायला. मी कुठे शिकली आहे जास्त तुझ्या इतकी? आणि तू किती शिकलाय ते मला पण माहीत नाही, सांग की किती शिकलास? आणि आता शशी गर्वानं, फार फार गर्वानं घसा साफ करून म्हणाला, मी मास्टर आहे. आणि चंद्रा म्हणाली, मास्तर? अरे देवा, म्हणजे 7वी शाळा झाली म्हण की तुझी. आणि शशीनं तिच्याकडे चकित होऊन बघितलं, कारण त्याच्या MA मास्टर डिग्रीचा तिनं 7वी पास मास्तर करून टाकला होता आणि शशीचा गर्व गळून पडला होता.